पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वहि साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मः मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सकल वारकरी संप्रदायाच्या अनुषंगिक विषयानुसार स्त्री संत परंपरेचा जो दृष्टिकोन वेद उपनिषद कालखंडापासून जो चालत आला, जो विकसित होत आला आणि जो प्रवाह जनमानसांपर्यंत तो पोहोचत राहिला, नव्हे करून स्त्री संतांनी आपलं योगदान या परंपरेमध्ये त्या देत आल्या आणि आपलं अस्तित्व त्या अबाधित राखत आल्या. आणि हीच परंपरा मग पुढे जाऊन आपल्या भागवत संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये ती प्रवाहित होत आली आणि ती परत नव्यानं ती विकसित झाली. या माझ्या प्रबंध विषयाच्या अनुषंगानं सद्गुरू श्री जोग महाराज शिक्षण संस्थेचे आपण सिद्धवाणीचे अधिकारी सत्पुरुष काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुल्या. आम्ही विनम्र आहोत बाबा आपल्यासमोर. या प्रस्तुत विषयाच्या अनुषंगानं स्त्री संत परंपरेचा जो प्रवाह निर्माण झाला या विषयावर आपण काही प्रकाश टाकावा. रामकृष्ण हरी. मला खूप आनंद वाटतो आज या ठिकाणी आदरणीय हरिभक्तिपरायण प्रोफेसर सुयशजी कविटकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठामध्ये ते शिकवत आहेत. त्याचबरोबर या संत कवयित्रींच्या कवितावरती संशोधन करत आहेत. मराठी संत कवयित्री आणि संत मीराबाई यांच्या काव्याचा एक तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी होतोय. या निमित्ताने प्रबंधाच्या निमित्ताने संशोधन होतं आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. या निमित्ताने या सर्व संत कवयित्री आहेत त्यांच्या काव्यावर थोडासा प्रकाश पडणार आहे. तो पुढील विद्यार्थ्यांच्याकरता अभ्यास उपलब्ध होणार आहे. चांगली गोष्ट आहे. एकंदरीत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीशक्तीचा खूप मोठा सन्मान केलेला आहे. यत्र नार्यास्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः असं वचन आहे शास्त्रामध्ये. नारीची जिथे पूजा होते तिथे देवता रममान होतात. स्त्रीशक्ती जी आहे आपण म्हणाला त्याप्रमाणे आदिशक्तीचाच एक रूप आहे. आपल्या शास्त्रामध्ये पुराणामध्ये स्त्रियांचं वर्णन आढळतं. श्रीमद भागवतामध्ये परीक्षिती राजांचं चरित्र सांगत असताना त्याच्या घरातल्या सर्व स्त्रियांचं चरित्र अगोदर सांगितले. कारण परीक्षित महाराज घडले, भगवत भक्त घडले, परंतु त्याच्या घरामध्ये वातावरण कसं होतं? कारण शुद्ध बीजापोटी पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. पण पहिल्यांदा परीक्षिती महाराजचं चरित्र सांगत असताना द्रौपदीचं चरित्र सांगितलं.
द्रौपदींचं चरित्र सांगितल्यानंतर तिथे उत्तरेचं चरित्र सांगितले, हो नंतर कुंती मातेचं चरित्र सांगितले, आणि ही सगळी चरित्र सांगितल्यानंतर मग परीक्षिती महाराजचं चरित्र सांगितलं. म्हणजे ह्या सगळ्या चरित्राचा जीव जेव्हा घडतो, आपलं पूर्वजन्माचं काही घेऊन येतो, आईच्या आईवडिलाचं काय घेतो, वडिलाच्या आईवडिलाचं काय घेतो, आपल्या आईवडिलांचं बरंचसं घेतो, आणि ज्यांच्या सहवासात राहतो त्यांचं घेतो आणि घडतो. खरं म्हणून सृष्टी उत्पत्तीच्या सुरुवातीला सुद्धा कश्यप प्रजापतींची जी कथा सांगितली त्याच्यामध्ये सुद्धा दिती आणि अदिती या दोन पत्नी आहेत त्यांना. आलेलं आहे. एक कश्यप प्रजापती, त्यांना दोन पत्नी आहेत. खरं आहे. एक दिती आहे, अदिती आहे. पती एकच आहेत, अच्छा. आत्मा एकच आहे. पण आत्म्याचा संबंध जर शुद्ध बुद्धीशी आला तर चांगली सृष्टी निर्माण होते, आणि अशुद्ध बुद्धीशी आला तर वाईट सृष्टी निर्माण होते. दितीपासून दैत्य झाले आणि आदितीपासून सगळे देव झाले. देव झाले. म्हणून स्त्रीशक्ती खूप महत्त्वाची आहे. तुकोबारायांनी सुद्धा आपुलिया हिता जो असे जागता धन्य, पहिली माता घेतली नंतर पिता घेतली, किंवा कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक असं म्हटले, कन्या घेतलेली आहे. म्हणून एकंदरच स्त्रीशक्ती खूप महत्त्वाची आहे. मनुष्य जन्माचं जे ध्येय आहे ते भगवंताची प्राप्ती आहे, परमात्म्याची प्राप्ती आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. पण तो भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता, आनंदाची प्राप्ती करून घेण्याकरता संतांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. खूपच महत्त्वाचं. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. नाथ महाराज म्हणतात, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते. या संत परंपरेमध्ये जसे पुरुष संत होऊन गेले सगळ्या जमातीमध्ये जातीमध्ये, तशा स्त्री संतसुद्धा होऊन गेलेले आहेत. संतांच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक अजानसिद्ध संत, एक साधनसिद्ध संत. अजानसिद्ध म्हणजे जे सिद्ध होऊनच जन्माला आलेले आहेत. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार सगळा माझा ज्ञानेश्वर, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी चांगले. आणि काही संतांनी मात्र साधन सिद्धाची भूमिका घेतलेली आहे. जसं तुकाराम महाराज सामान्य कुटुंबात जन्माला आले, अनेक दुःखाचे प्रसंग त्यांच्या जीवनात आले, पुरुषार्थ केला आणि परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. ही भूमिका त्यांनी केलेली आहे. तसं श्री संतांमध्ये सुद्धा आपण ज्या संत कवयित्रींचा विचार करत आहात त्याच्यामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई ज्या आहेत ह्या अजानसिद्ध आहेत. जन्मताच त्या मुक्त आहेत. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई असं म्हटलेलं आहे. अगोदरच मुक्त आहेत. आणि इतर ज्या कवयित्री संत आहेत त्यांनी कदाचित साधन सिद्धाची भूमिका घेतलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्यांनी 3 देवांना उपदेश केलेला आहे, ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा एवढा मोठा अधिकार, संतांनी ही भूमिका घेतलेली असते आपल्याला जगाला उपदेश करण्याकरता. वास्तविक पाहता संत ज्ञानोबारायांना कधी राग येणार नाही, पण एक भूमिका घेतली. मुक्ताबाईंचे अभंग सगळ्या जगासमोर यावेत याकरता ज्ञानोबाराय रुसून बसले असावेत. आणि म्हणून आपण जगाची माऊली ज्ञानोबारायांना म्हणतो. माऊली हे जगाची माऊली आहेत, पण माऊलींचीही माऊली होण्याचा मान, होण्याचा अधिकार संत त्या ठिकाणी मुक्ताबाईंचा आहे. काय उपदेश केला ताटीच्या अभंगामध्ये? योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबारायांना उपदेश केला. संत सभेमध्ये मुक्ताबाईंनी आपले नामदेव महाराजांना कच्चं ठरवलं. ही कदाचित नामदेव महाराजांनी घेतलेली भूमिका असेल. भगवंताचं सगुण दर्शन झाल्यानंतर सुद्धा भगवान परमात्मा नामदेव महाराजांबरोबर बोलत होते, त्यांच्या हातचा नैवेद्य खात होते, पण तरीसुद्धा जीवनात अपूर्णता राहू शकते जर गुरु नसतील तर. परमात्म्याचं एकदेशी दर्शन हे श्रेष्ठच आहे, पण त्यापेक्षा परमात्म्याचं व्यापक दर्शन आपल्याला झालं पाहिजे. त्यासाठी सद्गुरूंची भेट होणं गरजेचं आहे. म्हणून मुक्ताबाईंनी नामदेव महाराजांना खडसून सांगितलं, गुरुविन संत पण कोठे आहे, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही, म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना, आधी अभिमाना दूर करा.
म्हणजे एवढ्या मोठ्या नामदेव महाराजांसारख्यांना सुद्धा परखडपणे त्या ठिकाणी शिकवणाऱ्या, कच्चं ठरवणाऱ्या त्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई आहेत. असे काय अभंग लिहिले. आणि तिसरं म्हणजे चांगदेव महाराज. चांगदेव महाराजांचा. चांगदेव महाराज म्हणजे काय सामान्य होते का? हो. त्यांना आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं होतं. मी आत्मा आहे, सच्चिदानंद रूप आहे, असंग निर्विकार आत्मा आहे, कळालं होतं. समाधी लावत होते. 1400 वर्ष समाधी लावली, हो. पण अपूर्णता राहिली. म्हणजे केवळ समाधी हा जीवनातला पुरुषार्थ नाही, तरी अपूर्णता राहू शकते. हो. कारण आत्मा कळाला आहे, पण आत्मा अजून व्यापक आहे कळाला नाही, ब्रह्मरूपाने कळाला नाही. मी सोप्या भाषेत म्हणत असतो, आपल्यातलाही देव कळला पाहिजे, जगातलाही देव कळला पाहिजे. कळलं. आणि आपल्यातला आणि जगातला देव एक आहे हे कळालं पाहिजे. ऐक्य आहे. काही आपल्यातला देव कळतो, भजन करताना ध्यान करताना आनंदी असतात, पण जगात गेलं की त्यांना विक्षेप होतो, जी. व्यवहारात गेलं की त्यांना त्रास होतो. काही व्यवहारातला देव कळतो, जगात गेल्यावर आनंद वाटतो, पण एकांतात तर त्यांना राहता येत नाही. माणसाला एकांतातही आनंद घेता आला पाहिजे, लोकांतातही आनंद घेता आला पाहिजे. माणसाला व्यवहारातही आनंद घेता आला पाहिजे, समाधीतही आनंद घेता आला पाहिजे. कारण परमात्मा सर्वत्रच आहे ना. म्हणून तो बोध चांगदेव महाराजांना मुक्ताबाईंनी करून दिला. हो. चांगदेव पाचशीचा अर्थ कोणी सांगितला? मुक्ताबाईंनी सांगितला. हो. म्हणे चांगदेव आजी जन्म आलो, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईचा. मी एवढा थोर अधिकार मुक्ताईंचा होता. अनेक संतान, आता मुक्ताबाईंची जी भूमिका आहे ही अजान सिद्धाची भूमिका आहे. आणि ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती त्यांनी आपल्या अभंगातून त्या ठिकाणी शिकवलेली आहे. हो. आता दुसरे आहेत तत्कालीनच जनाबाई. जनाबाई. त्यांचाही अधिकार, त्यांची भूमिका वेगळी आहे. हो. सामान्य कुटुंबात जन्माला आल्या, नामदेव महाराजांची सेवा केली, दास्य भक्तीच्या हो. त्या आचार्य आहेत असंही म्हणायला हरकत नाही. संतांची सेवा कशी करायची? तुका म्हणे संत सेवा हेची देव उत्तम. हेची देव उत्तम. अखंड सेवा. सेवा करत करत एवढा मोठा अधिकार प्राप्त करून घेतला. त्यांच्या गौऱ्या काय म्हणत होत्या? विठ्ठल विठ्ठल म्हणत. काशीवरून त्यांना भेटण्याकरता संत कबीर आले आणि त्यांचा तो अधिकार पाहिल्यानंतर ते असं म्हणतात, एक दोहा म्हटला जातो, हो. जनी जनी सब कोई कहे नामदेव की दासी, दासी कहे कबीरा वो दासी नाही सब संतन की काशी. काशी. असा जनाबाईंचा अधिकार. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल कोणी म्हणायची हे सांगायचा अधिकार जनाबाईंना. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला बोला अभंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. हे जे नामदेव महाराजांच्या कीर्तनाचं वर्णन केलं हे जनाबाईंनी केलेलं आहे. एवढा श्रेष्ठ अधिकार. आणि त्यांनी सुद्धा संजीवन समाधी हो. महाद्वारामध्ये त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या बरोबर स्वतः घेतली नामदेवरायांच्या सोबतीनं त्या होत्या. समाधीस्थ झाल्या. आता तिसऱ्या संत ज्या आहेत त्या सोयराबाई. ह्या ग्रस्ताश्रमी संत आहेत. हो. उपेक्षित समाजामध्ये जन्माला आल्या, परंतु निराश झाल्या नाही, रडत बसल्या नाही. समाजाने जरी त्यांची उपेक्षा केलेली असली तरी आपल्याला जीवनामध्ये भगवत भक्ती करता येते, पुरुषार्थ करता येतो. आणि आपल्या संसार करता करताच त्यांचा सगळा प्रपंचच परमार्थरूप त्यांनी करून टाकला. हो. चोखोबारांचा किती मोठा अधिकार, हो. चोखोबाईंची किती भक्ती की स्वर्गामध्ये अमृत नासलं ते चोखोबारांच्या दर्शनाने पवित्र झालं. बाप. ज्यांची आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणत, की ज्या भगवान परमात्म्यांनी नामदेवरायांना आणायला लावल्या आणि स्वतः आपल्या हाताने समोर समाधी केली. परंतु आपल्याला चोखोबाराही दिसतात, त्यांची भक्ती तिची दिसते, पण त्याच्या पाठीमागे असलेल्या सोयराबाई. कारण एखादा परमार्थिक मनुष्य जेव्हा भक्ती करत असतो, परमार्थ करत असतो, त्याच्या परमार्थाला कुठलाही प्रतिबंध येऊ नये, त्याला अनुकूलता तयार करण्याचं काम त्यांच्या धर्मपत्नी करत असतात. आपल्याला तुकाराम महाराज दिसतात, पण आपल्याला जिजाबाई दिसत नाही. ती माऊली महाराजांना जेव घातल्याशिवाय जेवत नव्हती. तसं चोखोबारांच्या या भक्तीमध्ये सोयराबाईंचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. म्हणून अवघा रंग एक झाला, रंगी रंगला रंगी रंगला श्रीरंग.
अशा पद्धतीचं त्यांचं काव्य त्यांना स्फुरलं आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये करून दाखवलं. अशा असणारे श्रेष्ठ अधिकार असणाऱ्या सोयराबाई. सोयराबाई. यानंतर संत कानोपात्रा. ह्या प्रत्येक संत कवयित्री संतांच्या जीवनामध्ये काही वेगवेगळे पैलू आपल्याला शोधता येतील. कोणाच्या चरित्रातून आपल्याला ज्ञानाचं प्राधान्य दिसून येते. मुक्ताबाई ज्ञान प्राधान्य, भक्ती आहे पण ज्ञान विशेष आहे. एक अधिकारी वाणी. नामदेवराय आपलं जनाबाईंच्या चरित्रातून आपल्याला सेवा आणि अधिकार, सेवा आणि अधिकार अधिकार दिसून येतो. संतांचा आश्रय केला तर जीवनामध्ये आपल्याला किती मोठं होता येतं. सोयराबाईंचा चरित्रामध्ये प्रपंच करतच परमार्थ कसा करायचा याची सांगड, समन्वय या दृष्टीने विचार करता येईल. प्रपंच हा प्रतिबंध करू शकत नाही, उलट प्रपंचसुद्धा आपल्या परमार्थाला अनुकूल करून घेऊन पुरुषार्थ कसा करायचा. आणि ज्या कानोपात्रा महाराज आहेत संत कानोपात्रा, त्यांच्या चरित्रात आपल्याला विशेष शिकण्यासारखं आहे. संतांनी भक्ती करण्याकरता सर्वांना अधिकार दिला आहे. नर नारी बाळे आदी करून वेश्याही म्हटले. वेश्या जरी असली, वेश्येच्या जरी कुटुंबात जन्माला आलेली असली तरी ती सुद्धा पुरुषार्थ करू शकते, भगवंताची भक्ती करू शकते. नवे नवे परमात्म्याला प्रगट करून परमात्मा स्वरूपात लीन होण्या एवढा अधिकार त्यांनी प्राप्त करून घेतला. आणि ती सुद्धा सिद्धावस्थेला पोचल्या. साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्यांनी त्यांना दर्शन दिलं, त्यांनीच चरणाला स्पर्श केला तर देवाच्या पायाला खड्डा पडला आणि तिथेच त्या विग्रहामध्ये लीन झाल्या. त्यांची समाधी विशेष आहे. आत्मतत्व परमात्मा तत्वामध्ये ते विलीन केलं. म्हणून त्यांचा एक आदर्श आहे की अगदी वेश्या जरी असली तरी सुद्धा अपिचेत सुदुराचारो भजते मामानन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितोस. ही भक्तीमध्ये भगवान म्हणतात तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमच्या अवतारी जैसा बुडाला महापुरी न मरोतू निघाला. हा एक आदर्श त्यांच्या जीवनातला आपल्याला घेता येतो. आणि संत बहिणाबाई, त्यांचा अधिकार आपण काय सांगावा. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओझा. भागवत धर्म मंदिरामध्ये ज्यांनी कलशस्थान प्राप्त करून घेतलं, कळसावर फडकणारी ध्वजा म्हणजे कीर्ती, भागवत धर्माची कीर्ती स्वरूप फडकवण्याचं काम त्यांनी केलं. नाही तर आपल्याला हा भागवत धर्माचं मंदिर तरी काय कळलं असतं. लोकांना ते भागवत धर्माचं मंदिर त्यांनी प्रसिद्ध केलं आणि उच्च कुळात त्यांचा जन्म झालेला आहे. पाठक आहेत आणि त्यांनी आपल्या 13 जन्माचा इतिहास दिलेला आहे. त्यांच्या अभंगामध्ये 13 जन्म मी कुठे कुठे घेतले, कसा कसा परमार्थ केला, जो 13 जन्माचा इतिहास, पूर्व 13 जन्मांचा इतिहास त्यांच्या अभंगामध्ये इतिहास त्यांनी सांगितलेला. आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सुद्धा परमार्थ केला. त्यांचं जे पती होते एवढे अनुकूल सुरुवातीला नव्हते. त्यांच्या चरित्रात खूप चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात. त्यांचं एका गायीवर खूप प्रेम होतं, गायीच्या वासरावर प्रेम होतं. जिथं त्या जातील तिथं ते गायीचं वासरू आणि गायी कीर्तन ऐकायला जायचे, प्रवचन ऐकायला जायचे, असं चरित्रामध्ये आलं आहे. आणि जगद्गुरू श्री तुकोबारायांचा ध्यास त्यांनी घेतला, तुकोबारायांचं वर्णन ऐकलं आणि मला कधी संतांचं दर्शन होईल, भेट होईल, तळमळ लागली आणि त्या देहूला आल्या. आता त्या काळामध्ये एका ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेली श्री, तो सनातनी काळ, त्यावेळेस भेद होते, स्पृश्य अस्पृश्य अमुक तमुक येते. आणि तुकोबारायांसारख्यांचं शिष्यत्व पत्करलं. म्हणजे किती विरोध झाला असेल, मंबाजीबाईंनी किती विरोध केला, चरित्रामध्ये आले. श्रेष्ठ कुळात तुमचा जन्म झालेला आहे आणि तुम्ही यांचं कशाला शिष्यत्व पत्करता, माझं पत्करा असं म्हणत होते. पण हा सगळा विरोध, यातायाती धर्म नाही विष्णू दासा, निर्णय आयसा वेदशास्त्र, यारे यारे लहान होतो. आणि सगळा विरोध पत्करून त्यांनी भगवत भक्ती केली. किंबहुना तुकाराम महाराजांच्या त्या आवडत्या शिष्या झाल्या आणि त्यांच्या मुखातून ही वेदवाणी कवितेच्या रूपाने, अभंगाच्या रूपाने बाहेर पडली.
अशा असणाऱ्या संत बहिणाबाई. आणि जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये संत कवयित्री होऊन गेले आहेत तसंच त्याप्रमाणेच उत्तरेमध्ये हो भगवान परमात्म्याची पराभक्ती ज्यांनी प्रगट केली. हो भगवान परमात्मा सांगतात जशी पराभक्ती गोपिकांनी केली. हो पराभक्तीचं भक्तीमध्ये भक्तीत काही प्रकार आहेत. एक साधन भक्ती आहे आणि एक सिद्ध अवस्थेनंतरची भक्ती किंवा पराभक्ती. पराभक्तीमध्ये काय आहे? सर्व धर्मां परित्यज्य मामेकम शरणम व्रज. काही आपल्या वाट्याला आलेला संसार करत करत परमार्थ करतात, पण काही जाळोनी संसार बैसलो अंगणी, सर्व काही सोडून एकदम भगवान परमात्म्याची भक्ती करतात, जशी गोपिकांनी केली. गोपिकांचं खूप वर्णन नारद महर्षींनी भक्तिसूत्रात केलं आहे. भक्ती कशी केली पाहिजे? तत्र प्रमाणम गोपिका म्हटले किंवा यथा व्रज गोपिका नाम असं सूत्र आहे. संत हो कबीर महाराजांचा एक दोहा आहे, हो जाओ जमुना के तीर, कबीरा कबीरा क्या कहे, जाओ जमुना जी के तीर, एक एक गोपीन के प्रेम में बह गए कोटी कबीर. कोटी कबीर. ही प्रेम भक्ती कशी असते? तिचा एक काय अवस्था असेल, काय अवस्था असते? गोपिकांची जी अवस्था होती, काय भक्ती अवस्थेत त्या पोचल्या असतील. उद्धवजींनी त्या उद्धव गीत गायले, त्या गोपिकांचं वर्णन करतात. उद्धवाला उपदेश केलेला आहे हा, गोपिकांनी. ते म्हणतात आसा महो चरण रेणू जिशाम महम श्याम वृंदावने किमपि गुल्मल तौषधीनाम या दुस्तेजम स्वजन मारे पथंच हित्वा भेजुर्मुकुंद पदवीम श्रुतिभीर विमृग्याम. म्हणजे मला देवा आता तू मुक्त करू नको, मला वैकुंठ नको, मला स्वर्ग नको, मला आपलं वृंदावनामध्ये एखादं झाडझुडूप कर जेणेकरून या गोपिकांची धूळ मला लागेल तशी प्रेम भक्ती मला निर्माण होईल. वा वा. असं उद्धवजी म्हणतात. गोपिकांच्या पायाची धूळ मला हा. लागावी. म्हणजे अशी जी प्रेम भक्ती आहे, मेरे तो गिरिधर गोपाल दुजो नको दूसरो नकोई, नामय जानू आरती वंदन ना पूजा की रीत, रीत ए रीमय तो प्रेम दिवानी प्रेम दिवानी. मेरा दर्द न जाने कोई. जाने कोई. मीराबाईंचा मीराबाईंचं म्हटलं जातं पण प्रसिद्ध आहे, मेरे तो गिरधर मेरे तो गिरिधर गोपाल. दुजो नको. म्हणजे भक्ती करत असताना जसं तुकोबारांनी वर्णन केले, भक्ताईशे जाना जे देहे उदास उदास गेले आशापाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. वास्तविक पाहता राजघराण्यात ते जन्माला आले होते. तो काळ राजघराण्यात आलेल्या स्त्रियांनी घराच्या बाहेरही निघायचं नाही, निघायला घुंगट होतं. हो. पण अशाही काळामध्ये पग घुंगरू बांध मीरा नाची रे, मैं तो अपने नारायण की नारायण. हो गई आप ही दासी रे, दासी लोग कहे मेरा भई रे बावरी, बाप कहे कुल नाशी रे. फुलनाशी रे. अशा पद्धतीने निघाल्या मीराबाई, त्यांच्यावर सगळी दिंडी निघायची नाचत. लोक नावं ठेवत होते, पण तरीसुद्धा लोक काय म्हणतात त्याच्याकडे न पाहता माझ्या जीवनातलं जे साध्य आहे भगवंताची भक्ती. ऐसे वर को क्यों वरू जो जन्मे और मर जाए, मर जाए वर वरू गोपाल जो मारो चुडलो अमर हो जाए. मला पती जो करायचा तो, ही गोपिकांची भूमिका आहे. हो. अशा प्रकारची जी भूमिका आहे ती भूमिका संत श्रेष्ठ मीराबाईंनी. मीराबाईंची. आणि असे काही अभंग लिहिलेत मीराबाईंनी, असे काही गवळणी आहेत. आपल्या संत वारकरी संप्रदायामध्ये मीराबाईंच्या गवळणी आपल्या खूप म्हणतो आम्ही, म्हणतात खूप. बाबा स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, हे जे एक तत्व संप्रदायामध्ये सांगितलं गेलेलं आहे किंवा हे प्रतिपादित जे झालेलं आहे आणि ते जमिनीवरही उतरलेलं आहे, आपण पाहतो बाबा. मग ह्या स्त्री देहात जरी जन्म झालेला असला तरी तुम्हाला आत्मकल्याणाचा अधिकार आहे. हो. आत्मसिद्धीचा अधिकार आहे. हो. आत्म उपासनेचा आपल्याला अधिकार आहे. भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार आहे, पूर्ण अधिकार आहे. भगवंताला प्राप्त करण्याचा अधिकार आहे. नवे नवे तर त्या पुरुषाच्या बरोबरीनं नवे नवे तर एक पाऊल पुढं जाऊन तुम्हाला साधना करण्याचा. हो. समाजाचं उत्थान करण्याकरता सुद्धा अभंग लिहिले, उपदेश केला. आपण ऐकतो वेदकालापासून अशा काही स्त्रिया होऊन गेल्या, हो गार्गीसारख्या, जनकासारख्यांना सुद्धा त्यांनी प्रश्न विचारावेत. हो.
आणि तीच परंपरा पुढे चालत आले. या संत कवयित्री ज्या आपण म्हणतो, हो, मुक्ताबाई आपल्या संप्रदायामध्ये सर्वात श्रेष्ठ ठरल्या. श्रेष्ठ ठरले. आद्यक्रम त्यांच्यापासूनच आपल्या संप्रदायामध्ये तो सुरुवात झालेला आहे बाबा. खरं आहे बाबा. आणि या क्रमामध्ये एक दृष्टिकोन असाही आपण पाहतो की स्त्री संतांनी केवळ आपली भूमिका बजावली नाही, आपली एक स्त्री अस्तित्वाचा दृष्टिकोन मांडला नाही केवळ, तर त्यांनी संसाराची आणि परमार्थाची सांगड घातली. आणि त्या म्हणजे ते खूपच, आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये ते अतिशय म्हणजे अतिशय अवघड असं कार्य होतं. हो, कारण की शूद्रादी परंपरांनाही अधिकार नव्हता, तर मग स्त्री परंपरेला तर तो अधिकार कसा असेल. हो, तरीसुद्धा न घाबरता, न डगमगता त्यांनी आपल्या उपासनेचं बळ त्यांनी त्या सिद्धावस्थेला नेलं. या दृष्टिकोनावर कसा आपला प्रकाश आहे? त्यांनी संतांचा आश्रय केला. हो, किंवा भगवंताचा आश्रय केला. हो, जसं आता नामदेव महाराजांचा आश्रय जनाबाईंनी केला. हो, मुक्ताबाईंना तर घरातच गुरु प्राप्त झाले. हो, आपल्या सोयराबाईंनी आपल्या पतीलाच आपलं गुरु मानलं, ईश्वर मानलं, आणि पतीच्या या मतानुसाराने पतिव्रता या भूमिकेतून त्यांनी हे सगळं प्राप्त करून घेतलं. म्हणजेच काय की निराश न होता, हताश न होता, सगळे मार्ग आपल्यासाठी उघडे आहेत. आणि आपण जर संतांचा आश्रय केला, भगवंताचा आश्रय केला, तर आपण पुरुषार्थ करू शकतो. हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. म्हणून उदास होऊ नये. श्रीजन्म आहे म्हणून आपण उदास होऊ नये. हो, तरीही आणि मग आपली सिद्धावस्था त्यांनी ती मिळवली. मुक्ताबाई साहेब तर त्या आत्मसिद्धी घेऊनच त्या या जगतामध्ये त्या अवतरित झालेल्या होत्या. मुक्ताबाईंना एक उपाधी अशी दिली जाते बाबा, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई. ब्रह्मस्वरूपिणी त्या आहेत. मायेचं ते आद्य स्वरूप आहे. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान. असे अभंग लिहिले मुक्ताबाईंनी. आजही मोठे मोठे विद्वान ते अभंग चिंतन करण्याकरता सुद्धा त्यांना विशेष परिश्रम घ्यावे लागतात. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. कुठ प्रकरण आहे बाबा. आणि याच्यामध्ये अजातवाद मांडलेला आहे मुक्ताबाईंनी. म्हणजे एकीकडे ही अजातवादाची भूमिका आहे, आणि परत भक्तीचं जर आपण पाहिलं तर एक सगुणाची भक्ती आणखीन तेवढेच उत्कट आहे. म्हणजे भक्ती ज्ञान याचा पुन्हा समन्वय त्यांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतो. चांगदेवरायांना कोरं ठरवलं बाबा मुक्ताबाई साहेबांनी. तर ते काय किती मोठा अधिकार असावा, फार मोठा. आणि कारण चोखोबारायांसारख्या आद्य तपश्चर्या सिद्ध महापुरुषाच्या अनुषंगानं त्यांच्या त्या गुरु झाल्या. म्हणजे चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. बरोबर, चांगदेव महाराज. हो, या अनुषंगानं हो त्यांचे अनेक सांगता येतात की अशी कथा सांगितली जाते. चांगदेव महाराज म्हटले, मला उपदेश करा. तर अशी ऐकीव कथा आहे. मुक्ताबाई म्हटले की मी देवी आहे, मला एक बळी लागतो. चांगदेव महाराज म्हटले आहेत माझ्याकडे 1400 शिष्य आहेत, उद्या एकाला कोणालाही बळी तयार करतो, मला उपदेश करा. आपल्या शिष्यांना विचारलं, उद्या मुक्ताबाईंसाठी आपल्याला एक बळी द्यायचा आहे, कोणीतरी तयार व्हा. रात्रीचे सगळे निघून गेले. एकटे चांगदेव आले, आणि त्यांना जो काही शिष्य संप्रदायाचा जे काही एक मोह होता किंवा अहंकार होता तो गेला. मुक्ताबाईंनी सांगितलं, अरे मला माणसाचा बळी नको, मला अहंकाराचा बळी पाहिजे. आणि असं म्हणतात की चांगदेव महाराज गेले. मुक्ताबाई स्नान करत होत्या, त्या लहान होत्या, उघड्याच होत्या. चांगदेव महाराज परत फिरले. मुक्ताबाईंनी सांगितलं, अरे अजून तुझं स्त्री आणि पुरुष ही दृष्टी गेली नाही. आणि त्यांनी त्यांना उपदेश केला. तर हा अधिकार आपल्या सकल स्त्री परंपरेचा अधिकार आपल्या वारकरी संप्रदायानं मान्य केला. आणि यांनाही एका अंगानं आपल्या उपासनेच्या बळानं आत्मसिद्धी मिळवण्याचा आणि आत्मशुद्धी करण्याचा अधिकार सकल स्त्री अंशाला, अस्तित्वाला
हा खुला झाला बाबा या हो म्हणजे आपण रत्न हरिपाठ हा जो आपल्या संप्रदायामध्ये आपण पाहतो, तशाच या पंचरत्न स्त्री संतांचा अनुषंग हो जो आहे आहे. तो हे अनुषंगानं आपल्याला ऐकायला मिळतो. आमचा अधिकार नाही बाबा आपल्यासमोर बोलण्याचा. आम्ही शिष्यभूमिकेतून आपल्यासमोर तसं काही बसलेलो नाही. आहोत. हां. जे काही बोलिले लेकुरे विडी वाकुडे उत्तरे, करा क्षमारा अपराध, या अनुषंगानं या निमित्ताने चिंतन होतं. आणि आम्ही सुद्धा काही जे गुरुजनांच्या मुखातून ऐकलंय, थोडंफार जे आपल्या बुद्धीमध्ये आलंय, हे मी जे मांडलं हे असंच यथार्थ असेल असं काही नाही. त्याच्यामध्ये सुद्धा काही दोष असू शकतात, पण आपला एक चिंतन करण्याचा एक प्रयत्न आहे सद्गुरू जो महाराजांच्या कृपेने या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला तुमच्या पुढील कार्याकरता, संशोधनाकरता हार्दिक शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.